नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रूट 7 हा नंबर लाईनवर इंडिकेट करणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण रूट 5 हा नंबर लाईनवर इंडिकेट केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तरी आज आपण रूट 7 हा नंबर लाईनवर इंडिकेट करणार आहोत। रूट 7 या नंबरची प्लेसमेंट या नंबर लाईनवर कोणत्या ठिकाणी येईल ते आपणास काढायचं आहे। तर आपण सर्वप्रथम हे 2 युनिट ह्या 2 यांना ओ ने इंडिकेट करू, ह्या पॉईंटला बी ने इंडिकेट करू। ओ बी हे डिस्टन्स 2 आहे। 2 पॉईंटपासून आपणास परपेंडिक्युलर काढायचं आहे। परपेंडिक्युलरसाठी 90 डिग्रीचा पॉईंट घेतला आपण, तो आपण पॉईंट मॅच करून घेऊ। आता कंपासमध्ये आपणास 1 युनिट डिस्टन्स घ्यायचा आहे। 1 युनिट डिस्टन्स 0 to 1 हे डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेतलं तर बी पासून ह्या परपेंडिक्युलर लाईनला आपल्याला इंटरसेक्ट करायचा आहे। येथे आपणास एक पॉईंट मिळतो, या पॉईंटला आपण ए ने इंडिकेट करू। हा पॉईंट हा ओ बी हे डिस्टन्स आपलं 1 युनिट आहे। येथे परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण, हे डिस्टन्स आपण 2 घेतलेला आहे। आता ओ आणि ए हे मॅच करून घेऊ। ओ आणि ए मॅच केल्यानंतर आपणास राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे येथे। तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करून ओ एची लेंथ काढता येईल। ती किती येईल? ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर येईल। ओ बी आपण 2 डिस्टन्स घेतलेले आहे, फ्रॉम ओ टू बी हे आपलं डिस्टन्स 2 युनिट आहे, हे 1 युनिट आहे। 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर इक्वल टू 4 प्लस 1 इक्वल टू 5 हे डिस्टन्स आलं आपलं ओ ए स्क्वेअरचं। ओ ए स्क्वेअर इक्वल टू 5, देअरफॉर ओ ए इक्वल टू रूट 5। ओ एची लेंथ आपली मिळेल रूट 5, म्हणजे हे डिस्टन्स किती येईल? रूट 5। त्यामुळे आपण 2 वरून परपेंडिक्युलर काढला होता, म्हणजे हायपोटेनस आपला रूट 5 येईल। रूट 5 ओ ए डिस्टन्स मिळाल्यानंतर तर आता आपण ओला सेंटर गृहीत धरून ओ ए एवढी रेडियस घेणार। ही रेडियस ओ ए एवढं डिस्टन्स घेऊन रेडियस एक आपण नंबर लाईनला इंटरसेक्ट होईल असा आपण एक आर्क काढणार आहोत। तर या पॉईंटला आपण एक पॉईंटने इंडिकेट करू, आर ने इंडिकेट करू। हा पॉईंट आर भेटलेला आहे आपल्याला। तर मित्रांनो, ओ ए हे डिस्टन्स रूट 5 आहे, म्हणजे ओ आर हे पण डिस्टन्स किती येईल? रूट 5, कारण हे असं सर्कल होते आणि त्या रेडियस आहेत, म्हणून ओ ए इक्वल टू ओ आर इक्वल टू रूट 5, म्हणजे आर पॉईंट कोणता होईल आपल्याला? आर पॉईंट मिळेल रूट 5चा, रूट 5। आता आपण हे ओ पासून 0 to हे आर हे अंतर डिस्टन्स आलं आपलं रूट 5, बरोबर आहे। आता रूट 5 या पॉईंटवर म्हणजे आर पॉईंटवर आपणास परपेंडिक्युलर काढायचा आहे। सेम प्रोसेस, येथे परपेंडिक्युलर काढणार। येथे आपण परपेंडिक्युलर झाला, कंपासमध्ये पुन्हा 1 युनिट डिस्टन्स घेणार। 1 युनिट 0 to 1 जेवढं डिस्टन्स आहे तेवढं आपण कंपासमध्ये घेतलं। मग ह्या आर पॉईंटवरून या लाईनला आपण इंटरसेक्ट केल्यानंतर एक पॉईंट मिळेल। या पॉईंटला एक नाव देऊ आपण, समजा सी ने इंडिकेट करू। तर आता कंपासमध्ये सी पॉईंट मिळाल्यानंतर ओ आणि सी जोडून घेऊ। मॅच दी ए अँड सी। मग आता हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आपला, जसा पहिला झाला होता तसा आता पण तयार झालेला आहे। तर याच्यामध्ये ए सीची लेंथ किती येईल? आपलं ओ सीची लेंथ काढता येईल।
म्हणजे पायथागोरस थेरम ओ सी स्क्वेअर इक्वल टू ओ सी स्क्वेअरसाठी आपल्याला ओ आर स्क्वेअर घ्यावं लागेल, ओ आर स्क्वेअर आणि प्लस आर सी स्क्वेअर, आर सी स्क्वेअर. ओ आरची लेंथ आता √5 आहे, √5चा स्क्वेअर प्लस 1 युनिट 1 स्क्वेअर, √5चा स्क्वेअर म्हणजे 5ची येईल प्लस 1 म्हणजे हे 6, म्हणजे ओ सी स्क्वेअर किती मिळणार 6. देअरफॉर ओ सी √6. ओ सी ही लेंथ किती आली आपली √6, √6 आली. आता मग एवढा आपला रेडियस घ्यायची ओ सी, सी पॉईंटवर घेणार, पुन्हा एक सर्कल असा आर्क तयार करणार, पुन्हा नंबर लाईनला तो इंटरसेक्ट ज्या ठिकाणी होईल त्याला एक पीने इंडिकेट करू आपण. आता ओ सी ही लेंथ आपणास √6 आलेली आहे, मग ओ पी ही पण लेंथ किती होणार √6, ओ आणि पी कारण रेडियस आहेत, म्हणजे ओ सी येथे ओ सी इक्वल टू ओ पी इक्वल टू √6, म्हणजे ओपासून आता ह्या ओपासून आपलं पीपर्यंतचं डिस्टन्स, पीपर्यंतचं डिस्टन्स यावेळेस किती येईल √6, म्हणजे हा पॉईंट पीचा पॉईंट मिळेल आपला √6. आता पी पॉईंट मिळाला, पीवरून पुन्हा आपण एक परपेंडिक्युलर काढणार आहोत. पी पॉईंटवरून एक परपेंडिक्युलर 90ला पॉईंट दिला. आता येथे आपण तो पॉईंट जोडून घेणार. पॉईंट जोडून घेतल्यानंतर आपणास कंपासमध्ये मागच्याच प्रोसेससारखी सेम प्रोसेस 1 युनिट डिस्टन्स घेणार 0 to 1. हे डिस्टन्स घेतलं तर पी पासून आपण परपेंडिक्युलर लाईनला एक पॉईंट तयार करणार. तो पॉईंट आपला कोणता एखादा पॉईंट नेम डीने इंडिकेट करू. डीने इंडिकेट केल्यानंतर आता आपण ओ आणि डी मॅच करणार. ओ आणि डी, ओ आणि डी मॅच केलं. येथे पण परपेंडिक्युलर झाला, येथे राईट अँगल तयार झाला ओ पी डी. आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला ही लेंथ माहिती आहे, ही पण 1 युनिट होती आणि ही पण आता 1च युनिट आहे. ओ आणि पी हे डिस्टन्स आत्ताच आपण काढलं √6 आहे, ही साईड 1 आहे, म्हणून ओ आणि डी हे डिस्टन्स काढता येईल पायथागोरस थेरमनं. म्हणजे ओ डी स्क्वेअर इक्वल टू काय होईल ओ पी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. हे डिस्टन्स आपलं √6 स्क्वेअर आहे प्लस 1 स्क्वेअर आहे, म्हणजे हे 6 + 1 = 7 होईल आणि ओ डीची लेंथ आपल्याला √7 मिळेल. ओ डी स्क्वेअर इक्वल टू 7, देअरफॉर ओ डी इक्वल टू √7. म्हणजे ओ डीचं डिस्टन्स किती येणार आपलं ओ टू डी हे √7 डिस्टन्स आलं. तर हायपोटेनस मिळाला की आपण सर्कल काढून घ्यायचं. ह्या ओ पॉईंटपासून हे डिस्टन्स एवढं घेणार आपण ओ डी, पुन्हा आपण एक आर्क काढणार. तो नंबर लाईनला ज्या पॉईंटमध्ये मॅच होईल त्या पॉईंटला आपण एक एमने इंडिकेट करू समजा. तर आता ओ डी हे डिस्टन्स आपलं √7 होतं, म्हणून ओ एम हे पण डिस्टन्स किती येईल √7, म्हणजे एम पॉईंट हा आपला √7 असेल. बरोबर आहे, कारण ओ डी आणि ओ एम हे रेडियस होतील कोणत्या सर्कलच्या ओ आणि डी हा रेडियस असणाऱ्या सर्कलच्या. त्यामुळे हा पॉईंट आपला किती येईल आता यावेळेस एमपर्यंत डिस्टन्स होईल आपलं √7. म्हणजे
यम हा पॉईंट 0 पासून √7 डिस्टन्सवर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. यानंतर आपल्याला पुढचाही पॉईंट काढता येईल. √8 √9 असे आपल्याला √10 असे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर इंडिकेट करता येतील. प्रोसेस सेम अशीच घ्यायची आपण. समजलं मित्रांनो? धन्यवाद. जर आपल्याला पॉईंट √5 काढायला सांगितलं फक्त इथपर्यंत प्रोसेस करणार आपण. √6 विचारलं तर इथपर्यंत. √7 विचारलं तर इथे प्रोसेस आपली एंड होईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.